गुंपाबाईची आंब्याच्या लोणच्याची दुकान. अव का म्हणतेस व गुंपाबाई? कशी चालून राहिले तुझे लोणच्याची दुकान? का सांगू पिंटू भाऊ तुला? जे गिरायक येतात तसंच येतात. कोणी विचारावले येते कशी आहे म्हणते लोणचा. कोणी एक फोड नाही का घेते ना खाऊनच पाहिजे. थोडसा खाऊन पाहिजे ना मग घ्यायचं नाही. आता रंगाना रंगीचे लोक येतात. कोणी का करते थोडासा असा चकून पाहिजे लोणचा न मग काही चांगला आहे बाई म्हणते ना जाते तसाच. घे एकही नाही. अरे बाप रे का. मग तू त्याला काही म्हणत नाही का? बकऱ्या घ्या काय ना रे म्हणा. घे म्हणावं त्याला. अगं का पिंटू भाऊ, कस का जबरदस्ती करजल का? तुझ्याही बरोबर काय. लोक येतात बढियापैकी खाऊन पाहिजेत थोडसा. खाऊन झाला का निघतात. मग नाही तर का गा का म्हणशील आता कोणाला. लोकांचा आहे तसाच आहे कामधंदा. मग आता लोणचा कसा रेट देतेस तो तू? किती रुपये किलो देतेस का बरणी प्रमाणिकतेस? हे अर्ध्या किलोची बरणी आहे नाही का. हे 200-300 रुपयाला म्हणजे 300 रुपयाला देतो. अर्धा किलोची बरणी. अरे बाप रे का तुझा रेटही हाय पाहिजे आहे. अर्धा किलो लोणचा 200-300 रुपयाला विकतेस म्हणजे हा काव कसा? अरे ताजा लोणचा आहे ना भाऊ. आत्ता नवीन नवीन कैऱ्या तोडलो आणि त्याचा बनवलो. काही बहु दिवसाचा नसे पुराणावाला. नवीन आता बनवलो. 8-4 दिवस झाले. अरे बाप रे का. तू आपल्या हातानेच बनवतेस का लोणचा का बाहेर घेऊन आणतेस? अरे सगळंच काय मी घरीच बनवतो ना घरूनच विकतो. कुणाला बाहेरून घेऊन नाही आणत ना काय नाही आणत. फक्त मसाले वगैरे थोडस घेऊन आणतो ना तेल वगैरे. बाकी वस्तू तर घरीच भेटते. आंबे घरीच आहेत. बाकी काही मसाले लागले तर ते थोडस मग इकनाल तिकनाल घ्यावा लागतात मग झाला. चांगला आहे ना व. धंदा पाणी चांगला आहे तुझा. काचा पिंट्या होतं. येते विचारावली येते माझी खबर म्हणला घेल बाबा म्हणला आता लोणचा तरी. लोणचा नाही घेतलाय ना पोराला. मला ते 17-15 गोष्टी विचारावली येते हाय तरी. टकला मोहनने घेतला उधारी लोणचा. बकरा आता हा टकला मोहन येत आहे. हा घेते का आता लोणचा माझ्याजवळून? हा टकला मोहनची गंमत मला माहितीच आहे. हाई उदारवाडी घेते. नगदी व्यवहार नाही करे हाई बकरा बदमाशच आहे. बोल रे बापू मोहन. मोहन का पाहिजे तुला? अव गुंफाबाई, मला पावभर लोणचा दे बरं. आणि रेट वगैरे कसा आहे तर पावभर लोणच्याचा? देतो 100 रुपये. अरे बाप रे गा, महाग विकतेस ना व. आता कायचा महाग आहे? पावभर लोणचा बनवासाठी मसाला मिर्च सगळ्या गोष्टी ना आंबे तेल सगळ्या व्यवस्थित गोष्टी करावं लागतात का? मलाही बनवायला खर्च येते का नाही? मी आपला खर्च काढून मग त्याच काही 2-4 रुपये काय आपला 5-10 रुपये कमवीन नाही तर कायले दुकान लावीन? अरे 10-15 रुपयाची कमाई होईल म्हणतो माणूस. त्यासाठी दुकान लावते. कारण तू येतेस नाही ते टाइमपास करतेस. चल बरं ठीक आहे. दे बरं मला 1 पाव लोणचा दे. हे शेल्यावर बरणी नसे का? हेवाली बरणी ने. मी का म्हणतो गुंपाबाई, आता लोणचा तर घेतलो. आता पैसे नाही का धानाची फसल निघल्यावर देईन म्हणतो. अरे माझे मा बकऱ्या. 100 रुपयासाठी काहाले उधारी ठेवतेस तू? अव देईन ना व गुंपाबाई तुझं पैसे. आता थांब ना माझी रब्बीची फसल निघू दे ना धानाची. अरे मोहन भाऊ तुला काय सांगू मी. आता महिनाभर तुझी फसल नाही निघत. आता महिनाभर मी असा वाटच पाहत राहू का तुझ्यासाठी? 100 रुपये तर आहेत काय बुशी रक्कम तर नसे म्हणून म्हणतो देऊन टाक. अव देईन ना व गुंपाबाई थांब ना आता. कुठ माये तू तरी 100 रुपयासाठी आता महिनाभर मला वाट पाहावं लावशील. चल बर मोहन भाऊ मग ये जाऊन की दुकानात. तुझ्यासाठी नेहमी दुकान खुलच आहे बरं माझा. चल बरं गुंपाबाई. आता जातो घरी मी. मग आता धानाची फसल वगैरे निघली बराबर का तुझे पैसे देईन. टकला मोहन्या. मला ती नाच नाचवते. थोडशासाठी काले उधारी ठेवायला जाईल बापा. आता ह्याच्यासाठी का महिनाभर वाट पाहू मी? ह्या मोहन्याला डब्बल दुकानात नाही देत मी. पुन्हा माझ्या दुकानात आला त्याला खेदाडतो. येऊच नाही देत. वापस पाठवतो याला. अरे कायचा हो प्रत्येक वेळ उधारी. कोणती वस्तू नेल 5 रुपयाची वस्तू नेल तरी उधारीच नेते.